नवी मुंबईतल्या तळोजामध्ये भीषण अपघात। ईव्ही कारने 8 ते 10 जणांना उडवलं। धडकी भरवणाऱ्या अपघातात 2 जण जागीच ठार। रस्त्यावर छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेले मृतदेह आणि चुराडा झालेली वाहनं। नवी मुंबईतील तळोजा परिसरात अपघाताची ही धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे। तळोजा सेक्टर 10 मध्ये एका अनियंत्रित झालेल्या ईव्ही कारने रस्त्यावरील 8 ते 10 जणांना धडक दिली आहे। या भयानक अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून 8 ते 10 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। या अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली। हा अपघात नेमका कसा घडला सविस्तर समजून घेऊ। घडलं असं की तळोजा सेक्टर 10 मध्ये नेहमीप्रमाणे नागरिकांची वर्दळ सुरू होती। तेवढ्यात अचानक एक ईव्ही कार सुसाट वेगानं आली आणि गाड्या माणसांना उडवत गेली। धडाधड आवाज झाले आणि काही सेकंदातच इथं मोठमोठ्यानं किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या। एका कारनं या परिसराचं रूपांतर मृत्यू तांडवात केलं। कार चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं ही कार रस्त्यावरून जाणाऱ्या आणि आजूबाजूला उभ्या असलेल्या अनेक निष्पाप लोकांना चिरडत गेली। कारचा वेग एवढा प्रचंड होता की या कारने तब्बल 8 ते 10 जणांना धडाधड हवेत उडवलं। या घटनेत 2 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे। रस्त्यावर रक्ताचा सडा पडलाय। हा थरार पाहून प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा अक्षरशः ठोका चुकलाय। या घटनेत दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहनांचं सुद्धा नुकसान झालंय। एक मोपेड बाईक अक्षरशः 2 तुकडे झालेली पाहायला मिळाली। त्यामुळे बराच वेळ या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता। तर किती गाड्यांना उडवण्यात आलेलं आहे? सध्या एक रिक्षा आहे, 2 बाईक आहेत आणि एक टेम्पो आहे। म्हणजे 3 बाईक, एक टेम्पो आणि ही ऍक्सिडेंट करणारी आरोपीची कार आहे। सर, मुलगा अल्पवयीन वगैरे होता असं काय समोर होतं? नाही, अद्याप तसं काही तपासात निष्पन्न झालेलं नाही। आमचा तपास चालू झाल्यावर आम्ही आपल्याला संपूर्ण माहिती देऊ। ड्रंक अँड ड्राईव्हचा काय प्रकार वाटतो? तो त्याबाबतचा तपास चालू आहे। अद्याप तरी तसं काही निष्पन्न नाही आहे। तपासात आम्हाला जे निष्पन्न होईल ते आपल्याला माहिती देण्यात येईल आपल्याला। अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचं गांभीर्य ओळखून जखमी झालेल्या 8 जणांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। पण जखमींपैकी काही जणांची प्रकृती ही अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय। पण दुसरीकडे ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर हा अपघात घडवून आणणारा कार चालक मात्र तिथून फरार झालाय। अपघातानंतर अगदी काही सेकंदातच तो घटनास्थळावरून पसार झाला। त्यामुळे तळोजा पोलीस आता या फरार चालकाचा शोध घेत असून अपघात नेमका कशामुळे घडला, कारमध्ये काही बिघाड झाला होता की चालक मद्यधुंद अवस्थेत होता, याचा तपास आता पोलीस करणार आहेत। पण या घटनेमुळे तळोजा परिसरात एकूणच संताप निर्माण झालाय। त्यामुळे हा कार चालक कधी पकडला जातोय यावरच सगळ्या नागरिकांचं लक्ष आहे। नवी मुंबईहून अनिश बाबर, लोकमत।